ओम शांती. राजयोग मेडिटेशन कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण राजयोग मेडिटेशन कसे करावे या संबंधीची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. सुरुवातीला ह्या मेडिटेशनच्या ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना व्यवस्थितरित्या ऐकून घ्याव्या व त्याचप्रमाणे चित्राचा देखील व्यवस्थितरित्या अभ्यास करावा, जेणेकरून मेडिटेशन कसे करावे हे आपल्याला व्यवस्थितपणे समजेल. आपण मागील अनेक पाठामध्ये अभ्यास केलेला आहे की आपण एक अतिशय सूक्ष्म अशी ज्योतिबिंदू आत्मा आहोत. पांढऱ्या रंगाची ज्योतिबिंदू आत्मा आहोत. आता लक्षात घ्या, आत्मा शरीरामध्ये कोठे असते, तर मागील पाठामध्ये याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. आपण आत्मा या शरीरामध्ये कपाळामध्ये ज्या ठिकाणी आपण गंध लावतो त्या ठिकाणी कपाळामध्ये या शरीरामध्ये आपण असतो. मग विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड याच्यामध्ये आपण आत्मा स्थित असतो. आपण आत्मा आहोत, शरीर नाहीत, हे देखील आपण समजून घेतलेलं आहे. त्यामुळे मेडिटेशन मध्ये आपल्याला स्वतःला आत्मा समजायचा आहे. विचाराद्वारे स्वतःला आपण आत्मा या शरीरामध्ये स्थित असल्याचे आपल्याला विचार करायचा आहे आणि विचाराद्वारेच पाहायचं आहे. डोळे पूर्णपणे उघडे ठेवायचे आहेत. थोडेसे डोळे अर्धे झाकले तरी चालतील, परंतु पूर्ण डोळे आपल्याला बंद करायचे नाहीत. स्वतःला आत्मा समजायचा आहे आणि विचाराद्वारे पाहायचं आहे की मी एक ज्योतिबिंदू आत्मा आहे. मग आपले वडील परमपिता परमात्मा हे देखील कसे आहेत, तर ते ज्योतिबिंदू स्वरूप आहेत. ते खूप जास्त शक्तिशाली आहेत. मग आत्मा पण ज्योतिबिंदू आहे या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे बघा. आणि परमपिता परमात्मा हे देखील कसे आहेत, तर ते ज्योतिबिंदू आहेत. मग आपण थोडक्यात सांगायचं झालं तर परमपिता परमात्मा हे देखील कसे दिसतात आपल्याला, ढोबळमानाने सूर्यासारखे दिसतात. आपण देखील कसे आहेत, आपण देखील सूर्यासारखेच आहेत. परंतु परमपिता परमात्मा यांना आपण मानू शकतो की ते मोठ्या सूर्याप्रमाणे आहेत आणि आपण आत्मा छोट्या सूर्याप्रमाणे आहोत. मग मोठ्या सूर्याची किरणं ही आपल्यावरती पडत आहेत असा आपल्याला अनुभव करायचा आहे. आता या ठिकाणी परमपिता परमात्मा वर दिसत आहेत आणि आपण आत्मा या शरीरामध्ये या ठिकाणी दिसत आहोत. मग परमपिता परमात्मा म्हणजेच त्यांना जर आपण मोठा सूर्य समजून घेतलं आणि आपण स्वतःला छोटा सूर्य समजलं, तर ज्या पद्धतीनं सूर्याची किरणं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सूर्याची किरणं आपल्या शरीरावरती पडतात, तसंच आपल्याला इथं काय समजायचं आहे की परमपिता परमात्मा यांची किरणं आत्म्यावरती पडत आहेत आणि मग आत्मा ही त्यांची किरणं स्वतःमध्ये समावून शक्तिशाली अनुभव करत आहे. आता लक्षात घ्या, परमपिता परमात्मा हे शरीरामध्ये नसतात. हे परमपिता परमात्मा कसे आहेत, शरीरधारी नाहीत. ठीक आहे, भले ज्ञान देण्यासाठी ते शरीरामध्ये येतात, परंतु कोणाच्याही शरीराद्वारे त्यांची आठवण आपल्याला करायची नाही. आपण आत्मा आहोत, आपण स्वतः या शरीरामध्ये आहेत, परंतु परमपिता परमात्मा हे कसे आहेत, कुठल्याही ते जन्म घेत नाहीत किंवा कोणाच्या शरीरामध्ये कायम ते राहत नाहीत. त्यामुळे आपल्याला त्यांना ज्योतिबिंदू रूपामध्येच त्यांची आठवण करायची आहे. ज्या पद्धतीनं आता आपल्या आईवडिलांना आठवण्यासाठी आपल्याला त्यांच्या फोटोची गरज नसते, तसंच परमपिता परमात्मा हे कसे आहेत, एक वेळा व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आणि मग त्यांची आठवण करायची आहे. बघा, या ठिकाणी चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण आत्मा आहोत. आता डोळे बंद करायचे नाहीत, या ठिकाणी डोळे बंद केलेले आहेत. आता सुरुवातीला योग लागण्यासाठी लोक अनेक डोळे बंद करत असतात आणि लगेच चालू करतात, ज्यावेळेस त्यांना व्हायब्रेशन्स हे यायला लागतात. आता परमपिता परमात्मा हे आपल्या जवळ आहेत आणि त्यांची किरणं आपल्यावरती पडत आहेत. मग आपल्याला कसं काय समजणार, तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण स्वतःला आत्मा समजून ह्या शरीररूपी कपड्याला विसरून परमपिता परमात्मा यांची आठवण करतो, अनुभव करतो, विचाराद्वारे स्वतःला पाहतो की आपण एक आत्मा आहोत आणि आपले वडील परमपिता परमात्मा हे आपल्या जवळ आहेत आणि त्यांची किरणं ही आपल्यावरती पडत आहेत, असं ज्यावेळेस आपण विचार करतो, तर त्यावेळेस
परमपिता परमात्मा यांची किरणं आत्म्यावरती पडतात आणि ज्या पद्धतीनं मोबाईल व्हायब्रेट होतो किंवा मोबाईल ज्याप्रमाणे अनेक वेळा मोबाईलच्या झणकाऱ्या आपण अनुभव करतो, हाताद्वारे अनुभव करतो, तर असंच ह्या ज्या काही झणकारे आहेत किंवा व्हायब्रेशन्स आहेत, तर हे व्हायब्रेशन्स ईश्वराचे आपल्याला कपाळावरती त्या व्हायब्रेशन्सचा अनुभव होईल. ते व्हायब्रेशन्स ईश्वराचे आपल्यावरती पडतील. अर्थात त्याची किरणंही आपल्यावरती पडतील आणि आपले कपाळ हे व्हायब्रेट व्हायला लागेल. अर्थात त्याची किरणंही आपल्यावरती पडतील आणि मग हळूहळू जसं-जसं कनेक्शन हे पक्कं होत राहील, तसं-तसं हे किरणं आपल्या संपूर्ण शरीरभर पसरतील. सुरुवातीला अनुभव मात्र कपाळात होईल. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू आपला जो काही स्पायनल कॉर्ड आहे अर्थात माकड हाड जे आहे पाठीचा कणा जे आहे तर तो व्हायब्रेट व्हायला लागेल म्हणजेच त्याच्यामध्ये झणकाऱ्या उठायला लागतील अशा पद्धतीने आपल्याला अनुभव हा होईल. मग आपल्याला थोडक्यात करायचंय काय तर स्वतःला आत्मा समजायचंय स्वतः आपण शरीर नाहीत ह्याची आपल्याला जाणीव ठेवायची. ह्या शरीररूपी कपड्याला आपल्याला विसरायचंय. भलेही विचाराद्वारे आपण पाहत आहोत की आत्मा आहोत पण शरीर आपल्याला दिसत आहे विचाराद्वारे. समजा आपण आपल्या मित्राशी बोलत आहोत. आपला मित्र समोर आहे. परंतु फोकस आपला मित्रावरती असतो आणि त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला दिसत असतात. परंतु फोकस आपल्याला कुठे ठेवायचा आहे? तर तो आत्म्यावरती ठेवायचा आहे. भलेही अवतीभोवतीचं शरीर दिसू द्या विचाराद्वारे. ते दिसलं तरी चालेल. परंतु फोकस हा आत्म्यावरती करायचा आहे आणि जाणीव ठेवायची आहे की आपण एक आत्मा आहोत. ह्या शरीरापासून पूर्णपणे वेगळे आहोत. ह्या कपाळामध्ये ज्या ठिकाणी आपण तिलक लावतो आत्मिक स्मृतीचा, त्या ठिकाणी आपण आत्मा ह्या शरीरामध्ये स्थित आहोत. आपले वडील परमपिता परमात्मा हे जे की सूर्याप्रमाणे आहेत, तर ते आपल्या जवळ आहेत आणि त्यांची किरणं आपल्यावरती म्हणजेच आत्म्यावरती पडत आहेत आणि ती किरणे समावून घेऊन आपण शक्तिशाली अनुभव करत आहोत. त्यांची शांतीची, शक्तीची किरणे ही आपल्यावरती पडत आहेत. असा आपल्याला विचाराद्वारे अनुभव करायचा आहे, विचार करायचा आहे. कारण हे विचार जे आहेत, हे विचार म्हणजेच व्हायब्रेशन्स असतात, जे डोळ्याला दिसत नाहीत, असतात पण दिसत नाहीत. मग हे विचाराची तरंग ही वायुमंडलामध्ये जात असतात. मग ईश्वराची किरणं आपल्यावरती पडले, की त्याचा आपल्याला स्पष्टपणे अनुभव होतो. कपाळ हे आपले व्हायब्रेट व्हायला लागते. म्हणूनच लक्षात घ्या, जी लोकं कुठल्याही प्रकारची विधी जाणून न घेता मेडिटेशन करतात, त्यांच्या नाकाला तरी खाजवतोय मेडिटेशनला बसल्याच्या नंतर किंवा वेगळेच विचार येतात. परंतु हे व्हायब्रेशन्स अर्थात झणकाऱ्या आपल्या कपाळाला यायला लागल्याच्या नंतर आपले ध्यान जे आहे, तर ते केवळ आपल्यावरती म्हणजेच आत्म्यावरती व परमपिता परमात्मा जे आहेत, जे आपल्या जवळ आहेत, त्यांच्यावरतीच ते आपले लक्ष राहील. बाकी कुठल्याही गोष्टीवरती लक्ष राहणार नाही आणि आपले मेडिटेशन हे सफल होईल. अशा पद्धतीच्या या सूचना आहेत.